त्या दिनेनी माझ्याशी पैज लावली की मी हिला एका मिनिटात उल्लू आणि बुद्धू बनवतो, 100 रुपये हारणार का? आणि तुम्ही बनलात. अहो लुनाचं चाकच आहे ते. एक्सिलेटर वाढवलं, गोल फिरणार नाही तर काय करणार? तो त्याचा गुणधर्म आहे. मी हसले. नाही, अचानक गोंधळात टाकलं ना त्यांनी, त्यामुळं तसं झालं. मग भिंती आड दडलेला दिनेश हळूच पुढं झाला, सॉरी म्हणला. मी त्याकडे बघून हसले. तो माझ्याकडे बघत राहिला. प्रामाणिकपणे सांगितलं, नाही तसं आम्यानी भरीला टाकलं म्हणून मी तुम्हाला उल्लू बनवलं, सॉरी. मला तसं काही हेतू नव्हता. बाय द वे, मी दिनेश. त्याने हात पुढं केला होता. मी हात जोडून त्याला नमस्कार केला. मी अस्मिता. तो हसला आणि त्याने हात जोडले, चक्क कोपऱ्यापासून. नाही, तुमच्या पुढं असलं पाहिजे ना एक पाय, म्हणून तुम्ही नुसते हात जोडले, मी कोपऱ्यापासून जोडले, काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्या गडबडीत अमितकडं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. आणि त्यांनी खेळकरपणे 100ची नोट काढून दिनेशच्या हातात देत असताना सांगितलं की मी अमित, आपल्या कॉलेजच्या नाट्य ग्रुपचा मेन आहे. लेखन आणि दिग्दर्शन, अभिनय तिन्ही करतो मीच. काय माणसांचं तुटवडा आहे ना आजकाल, त्यामुळं मी काही बोलले नाही. त्यालाही हाय हॅलो केलं, सांगितलं मी अस्मिता, कवीला इकडं आलेली आहे, सायन्सला असते, बाय, भेटू परत, असं म्हणून मी गाडी काढून निघून गेले. निघून जात असताना मला त्या साईड मिररमध्ये दिसत होतं की दिनेश घेतलेली नोट अमितला परत करत होता. मी काही लक्ष आहे असं दाखवलं नाही, निघून गेले. भेटीगाठी होत राहिल्या, आमचं तिकूट झाल्यासारखं झालं होतं. पण मोस्टली दिनेश त्याचे क्लास बंक करून किंवा प्रॅक्टिकल साधवट सोडून किंवा काही त्याची महत्त्वाची कामं असतील शैक्षणिक, ती सोडून नाही यायचा कुठं फिरायला. ॲज अगेन्स्ट अमित केव्हाही कुठेही कसंही जायला तयार असायचा. मेन म्हणजे अमितच्याकडे एक खूबी होती, तो समोरच्या माणसाचं मन ओळखून वागायचा. त्याची मतं त्याच्या ह्याच्याप्रमाणे बदलायची. म्हणजे एकदा असं जस्ट मी बोलता बोलता त्याला शब्दात पकडायचं म्हणून बोलले होते की बघ ना रे अमित, दादा कोंडकेची थोडी व्हल्गॅरिटी वाढल्यासारखी नाही का वाटत? तर त्याच्यावर तो पटकन म्हणला, तो वल्गर कधी नव्हता, याच विनोदांवर तो जगतो ना. मी एक 10-15 मिनिटं इतर विषय काढून गप्पा मारता एकदम विषय काढला. हो, पण दादा कोंडकेकडे टॅलेंट जबरदस्त आहे हा. त्याच्यावरही तो म्हणला, हो येस. जे ज्या साध्या वाक्यातनं व्हल्गॅरिटी आपल्याला काढता येत नाही, तो त्या वाक्यातनं विनोद सहज शोधून काढतो. मला क्षणभर कळना. मी त्याला म्हटलं, खरंच सांग आम्ही, तू ज्या दृष्टिकोनानं दादा व्हल्गर आहे का कॉमेडी आहे? तो हसला. तुला जे आवडेल ते मला आवडेल. तुझ्या दृष्टिकोनानं तो जसा असेल तसा माझ्याकरता असेल. या वाक्याला एक गहिरेपणा आला नाही का? आमच्या नात्याला एक वेगळाच साथ साठला गेला. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं, येतेस नाटक बघायला? मी चाललो आज. दाजींचं अश्रूंची झाली फुले आणि ते मी चुकवणार नाहीये. संध्याकाळी आहे ना 5 वाजता? ते म्हणलं हो. म्हणलं जाऊ.
मला म्हटलं असं कर, जाता जाता तू बालगंधर्वनं तिकीट कलेक्ट करून जा, कारण तुझ्या घराच्या ऑनवर्ड आहे, मी उलटा कुठं खालती जाऊ ना, आणि मी 5 वाजता तिथं थिएटरवर येतो आणि तुला जॉईन होतो. म्हणलं ओके. तो थिएटरवर आल्यानंतर त्याला मी दाखवलं, म्हटलं पहिली लाईन अख्खी त्यांनी निमंत्रितांसाठी ठेवलेली होती, त्यामुळे दुसऱ्या लाईनीतली 3 आणि 4 नंबरची सीट्स आपल्याला मिळाले. तर म्हणलं एवढी महागाची घेतली नसती तर चालली असती, मध्ये आधे बसलो असतो आपण कुठं. मला क्षणभर कळलं नाही, नाटक पुढनं बघण्यात मजा जास्त असते ना. त्यावेळेला मी दुर्लक्ष केलं थोडंसं. मी या छोट्या छोट्या गोष्टींकडं केलेल्या दुर्लक्षांचं नंतर मला खूप किंमत मोजावी लागली, ती गोष्ट आली दा.